वेअर अरेस्ट कॅन बी अवॉइडेड. तुम्ही जर अर्नेस्ट कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार जजमेंट वाचला असेल, लँडमार्क जजमेंट आहे, फेमस जजमेंट आहे, अर्नेस्ट कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार. नसेल वाचलं तर अजूनही वाचून घ्या. आपण जी कोर्टामध्ये वाद दवडतो तोंडाने, त्याला अर्थ नाही. मी जे कोर्टासमोर बोलतोय त्याला कायदेशीर आधार असला पाहिजे. तो कायदेशीर आधार माझ्या डोक्यात इथं रेकॉर्ड झालेला असला पाहिजे. आणि त्या अर्नेस्ट कुमार नंतर पुन्हा एकदा अजून एक जजमेंट आलंय, सत्येंद्र कुमार अंतिल, ANTIL, सत्येंद्र कुमार अंटिल. ते पण जजमेंट बघून घ्या. अरेस्टच्या संबंधाने आणि बेलच्या संबंधाने या सत्येंद्र कुमार अंटिलच्या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने 4 विभाग केलेले आहेत सेपरेट. ते तुम्ही समजून घेतले पाहिजे. जजमेंट वाचणं म्हणजे फक्त हेडनोट्स वाचणे आणि आता झोपायची वेळ झाली किंवा आता कंटाळा आला किंवा आता पक्षकार समोर येऊन बसला, आता कधी वाचणार मी हे, असं होता कामा नये. आपण हातात घेतलेलं जजमेंट शेवटी पूर्ण शेवटपर्यंत वाचलं पाहिजे. आणि वाचताना त्याच्यातला जो महत्वाचा भाग आहे, जो तुम्हाला अपील होतोय की हा कायदा इथं ठेवलेला आहे सुप्रीम कोर्टाने, बॉम्बे हायकोर्टाने किंवा अन्य कुठल्या हायकोर्टाने, हा तुम्ही समजून घेतला पाहिजे. त्याला हिरव्या मार्करने हायलाइट करा. म्हणजे पुढच्या वेळेला अर्नेस्ट कुमार वाचताना, पुढच्या वेळेला सत्येंद्र कुमार अंटिल वाचताना तुम्हाला परत पूर्ण 15 पानं वाचायची गरज राहणार नाही. तुम्ही फक्त हायलाइटेड पोर्शन वाचलात तरी त्या जजमेंटची झीज तुमच्या डोक्यात येईल. तेव्हा ही 2 जजमेंट्स रेग्युलर बेलवर आणि एक म्हेत्रे म्हणून आमदार होते, काय नाव त्यांचं, सिद्धराम म्हेत्रे, त्यांचं एक जजमेंट आहे. ते अँटिसिपेटरी बेलवरती त्याच्या पॅरा 122 मध्ये वेन बेल कॅन बी ग्रँटेड ऑर अदरवाइज म्हणजे रिजेक्टेड 10 पॅरामीटर्स दिलेली आहे. अँटिसिपेटरी बेलवरती आपण जेव्हा अँटिसिपेटरी बेलचा अर्ज, दॅट इज सिकिंग डायरेक्शन्स फ्रॉम द कोर्ट, हा अर्ज जेव्हा कोर्टात करतो, आपल्याला भीती असते की आपल्याला या गुन्ह्यामध्ये अटक होण्याची शक्यता आहे. अँटिसिपेटरी बेल हा नेहमी नॉन बेलेबल ऑफेन्स मध्येच दाखल करता येतो. त्या सेक्शन मध्येच ती तरतूद आहे. अनेक काउन्सिलनी बेलेबल ऑफेन्स मध्ये अँटिसिपेटरी बेल दाखल केल्याचं मी बघितलेलं आहे. आणि मग अस्तुरकर साहेबांनी सांगितलं त्यांना की काउन्सिल, मुद्दाम काउन्सिल म्हणाले साहेब त्याला, तुम्ही बेलेबल ऑफेन्स मध्ये कशासाठी अँटिसिपेटरी बेल दाखल केला? तर म्हणे साहेब आम्हाला अटकेची भीती आहे, पण तुमचा अर्ज मेंटेनेबल नाहीये. अर्ज मेंटेनेबल नाहीये तेव्हा ओनली वेन द ऑफेन्स इज नॉन बेलेबल you can prefer an anticipatory bail application or application for seeking directions under 482. तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यावरचं अजून एक जजमेंट मी तुम्हाला देतो, अँटिसिपेटरी बेलवरचं गाईडलाईन्स. या 122 पॅरामधल्या सिद्धराम म्हेत्रेंच्या तुम्ही वाचून घ्या. त्या का महत्वाच्या आहेत तुम्हाला सांगतो मित्रांनो, की एखाद्याला दुश्मनीतून, राजकीय दुश्मनीतून, प्रॉपर्टीच्या दुश्मनीतून गुन्ह्यात खोटं गोवलं जाण्याची शक्यता आहे. एखादा माणूस जागेवर हजर नसताना तो हजर होता असं प्रोजेक्ट करून
त्याला गोवलं जाण्याची शक्यता आहे. एक बेल रिसेंटली आर्ग्यू झाला इकडे त्या बिल्डिंगमध्ये. तेव्हा कोर्टाला दाखवून दिलं गेलं की हा माणूस त्या शहापूर गावामध्ये नव्हता. हा त्याचं हॉटेल जे आहे नारपोली भिवंडीमध्ये, तिथे सकाळी 10 वाजता शिरलेला दिसतोय आणि संध्याकाळी 5 वाजता तो मार्केटिंगसाठी पिशव्या घेऊन मोटरसायकलवरून मार्केटला जाताना दिसतोय मंडईमध्ये. सलग तो 10 ते 5 तिथं आहे आणि दुपारी 2:30 वाजता तिकडे शहापूरला घटना घडते. हा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी कलेक्ट केला. ज्याचं नाव FIR मध्ये होतं त्याला पोलिसांनी अटक केला नाही. तेव्हा एखाद्याला खोटं अडकवलं जाऊ शकतं जो नव्हता तिथे, त्यांच्यासाठी हा अँटिसिपेटरी बेल आहे. आता अँटिसिपेटरी बेल काय आणि बेल काय, रेग्युलर बेल काय, आफ्टर अरेस्ट बेल काय? राजा पुढे ये, इकडे ये, इकडे उभा राहा. बस किंवा उभा राहा. खुर्च्या देता येतील साहेब या मुलांना? सांगा ना. आतल्या खुर्च्या हरून घेऊन या मुलींना बसू द्या. इथे जागा आहे बसायला लकीली. ऐका, आता बाकीच्यांनी डिस्टर्ब होऊ नका. प्रत्येकाने आपापली खुर्ची घ्या आणि पुढे या. मित्रांनो, लेट अस गो बॅक. पक्षकार आपल्याकडे येतो. कालच वसईचे पक्षकार त्या मुलावरती, एका 17 वर्षाच्या बालिकेवर एका रिसॉर्टमध्ये हे पब्लिक पिकनिकला गेलेलं असताना तिच्याशी शरीर संबंध केला गेला आणि त्याचं व्हिडिओग्राफी केली. म्हणजे पहिलं शेण हे खाल्लं आणि दुसरं शेण हे खाल्लं, अजून तिसरं शेण काय खाल्लं ते सांगतो. काही दिवसांनी तो व्हिडिओ तिला पाठवला. काही दिवसांनी तिच्या भावाला कळलं की हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्याला त्याच्या मित्रांकडून कळलं. सी, मल्टिप्लिसिटी ऑफ द ऑफेन्स, seriousness of the offense goes multiplied because of this conduct. Child, a person below the age of 18 in the eyes of POCSO Act section 2D is a child. Child ने संमती दिली असेल, एखादी 17 वर्षाची मुलगी असेल, प्रेमात असेल, त्याच्या आग्रहाला बळी पडली असेल, तिला स्वतःला त्याच्यात उतरायचं असेल आणि ती उतरली दुर्दैवाने, तर ती संमती होत नाही. पोक्सोचा ऑफेन्स कुठेही विशिएट होत नाही. ते सगळं FIR रिमांड रिपोर्ट घेऊन ते लोक आले. साहेब, आपल्याला ह्याचा बेल करायचा आहे. मी पहिल्यांदा एक काम करतो, वाचून घेतो. तू वाच मग मी बोलतो असं नाही. मी वाचून घेतो, जातो वेळ त्याच्यामध्ये 15-20 मिनिटं. आणि त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की सध्या चार्जशीट येईपर्यंत याचा बेल होणार नाही असं माझं मत आहे. या उपर तुम्हाला जर बेल करायचा असेल दुसऱ्या कोणाकडून आणि तुम्ही तो करण्याचा प्रयत्न केला तर माझी हरकत नाही. परंतु तो जर रिजेक्ट झाला तर माझ्याकडे येऊ नका, कारण तुमचं रिजेक्शन माझ्या, समजा तो चार्जशीट नंतर मला असं वाटलं की होण्याची शक्यता वाटते थोडीशी 50-50, 60-40, तर मला तो करता येणार नाही, कारण पहिलं रिजेक्शन अंगावर पडेल. अनेक जजेसनी असा व्ह्यू घेतलेला आहे, बेल वन्स रिजेक्टेड इज ऑलवेज रिजेक्टेड. तसं नाही आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलंय यू कॅन फाईल
next bail application or applications one after another based on different consideration, changed circumstances, on different grounds which were not argued in earlier bail application, which were not pleaded even in the earlier application. You can base your second bail application, third bail application on new grounds, new circumstances, some development that has come. पोक्सोची केस आहे, मुलगी डिलिव्हर झाली, तिच्या फिटसचं, त्या मुलीचं, आरोपीचं ब्लड सॅम्पल घेतलं गेलं डीएनए साठी आणि चार्जशीटच्या नंतर डीएनए रिपोर्ट आलाय ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ही इज नॉट अ बायोलॉजिकल फादर ऑफ दॅट चाइल्ड. क्लिअर झाली बेलची केस. चार्जशीट येईपर्यंत आपल्याला माहिती नव्हतं, तर आज त्याला स्वच्छ सांगण्याची छाती ठेवा की बाबा रे, चार्जशीट येईपर्यंत मी बेल दाखल करणार नाही, आणि त्याला एक लिबर्टी पण देऊन टाका. तुला जर दुसरीकडून कुठून करायचा असेल तर तू करू शकतोस, त्याला माझी हरकत नाही, पण तो रिजेक्ट झाल्यावर माझ्या मागे घेऊन येऊ नकोस, कारण त्यावेळेला होण्याची शक्यता कमी असेल, कारण रिजेक्शनचा स्टॅम्प त्याच्या अंगावर उठलेला असेल. तेव्हा टेक केअर, सांगायला घाबरू नका. एक सिरियस केस आपल्याकडे येते आणि ती वाचल्यानंतर, FIR वाचल्यानंतर आपल्याला त्या FIR मधली ग्रॅव्हिटी, गांभीर्य लक्षात येतं की हा सिरियस ऑफेन्स आहे. दिस इज ऑफेन्स पनिशेबल विथ लाईफ ऑर डेथ. 22 जखमा आहेत त्या मरण पावलेल्या माणसाच्या अंगावर आणि मारणारे 4 जण आहेत. प्रत्येकाच्या हातात चॉपर आणि चाकू आहेत, तलवारी आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये त्याला आपण प्रॉमिस करणे की मी चार्जशीट वाचून घेतो, तो परत येतो 4 दिवसांनी, माझं चार्जशीट वाचून झालंय, आपण बेल करूया. आपल्या शब्दातून काय दिसतं की मी बेल करून देतो, किंवा तुमच्या मनामध्ये असं असेल की आपण बेल करूया म्हणजे काय, बेल करण्याचा प्रयत्न करूया. तो प्रयत्न शब्द त्याच्यामध्ये घाला, त्याची फसवणूक होता कामा नये. प्रोफेशनल एथिक्सचा जो भाग आहे ना, पक्षकार गेला चालेल, पण तो बाहेर जाऊन आपल्याला शिव्या देतोय किंवा कोर्टाच्या बाहेर गेल्यावर आपली गचांडी धरतोय की हरामखोरा तू मला फसवलंस, माझ्याकडून 1.5 लाख रुपये घेतलेस. 1.5 लाख उदाहरणा दाखल सांगितलं मी, काही लोक जास्त पण घेतात मला माहिती आहे. पण अशी आपली गचांडी कोणीतरी धरावी आणि असा विचित्र सिनॅरिओ निर्माण व्हावा, त्याला स्पष्ट सांगायची डेअरिंग करा की हा FIR तू मर्डर केस मधला आणून दिलायस, चार्जशीट येईपर्यंत त्याच्या मी मध्ये काही करणार नाही. कारण रिमांड रिपोर्ट मधून तुम्हाला चित्र स्पष्ट होत असतं की याच्याकडून रक्ताने माखलेला चाकू प्रत्येकाकडून रिकवर झालेला आहे. रिमांड रिपोर्ट मध्ये तुम्हाला दिसतं असतं रक्ताने माखलेले कपडे याच्या घरातून जमा झालेले आहेत, ते लॅबोरेटरीला पाठवलेले आहेत. कुठल्या बेसवर आपण म्हणतो मी बेल करतो म्हणून, कुठल्या बेसवर आपण त्याच्याकडून पैसे घेतो म्हणून? हा बेल ऍप्लिकेशन लिहिण्याचा पार्ट नाहीये मित्रांनो, मला माहिती आहे, पण मला तुम्हाला पहिल्या प्रथम सांगायचे, लेट अस फॉलो दी ऑनेस्टी विथ द क्लायंट. आपल्या पक्षकाराशी आपण प्रामाणिक आहोत का? नंबर 1. आपल्या कागदपत्रांची आपण वाचली, अभ्यास केला, त्याच्याशी प्रामाणिक आहोत का? त्याला अनुसरून आपण त्याला सल्ला देतोय का, की त्याला आपण ब्लफिंग करतोय, त्याला खोटं सांगतोय? तो नाव घेऊन आलेला असतो. प्रकाश जगताप बारचे अध्यक्ष, तिथं नाव लिहिलेलं आहे, हा मोठा माणूस आहे. पण जगताप साहेबांनी त्याला सांगायला पाहिजे, बाबा ह्या नावावर जाऊ नको, या नावाचा आणि कोर्टातल्या कामाचा काही संबंध नाहीये. तुझं काम होणार आहे की नाही होणार आहे हे मी तुला स्पष्ट सांगतो. माझं म्हणणं आहे हे काम होणार नाहीये. चार्जशीट आल्यावर आपण विचार करू.
पक्षकार ते ऐकत नाही तुमचं. कारण पक्षकार बाहेर पडला तुमच्या ऑफिसमध्ये की तो गल्लीतले बाकीचे बोर्ड बघत जातो. दुसरा बोर्ड दिसतो त्याला, भगवान वारगडे. आमचा भगवान दादा आहे, माझा सहकारी. अरे म्हणतो इथे एक वकील दिसतायत. तो येतो. मग भगवान दादाने त्याला काय सांगायचं, हे करून घेऊ आपण, काय मोठं विशेष काम नाहीये, मी करून देतो तुमचं. मित्रांनो, ही लांडी लबाडी आहे, ही आपल्याला करायची नाही. आपल्याला आपल्या पक्षकाराला योग्य मार्गदर्शन करायचं आहे. त्याला तोंडावर सांगा हे तुझं होणार नाहीये, हे होणार नाहीये. आणि तरी तो म्हणाला, काही माणसांना बिल्डिंगवरून उडी मारायची हौस असते. आपण त्याला सांगतो, बाबा रे उडी मारलीस तर पाय तुटतील तुझे, छाती डोक्यावर पडलास तर बरगड्या तुटतील, कवटी फुटेल, मरशील सुद्धा. तो म्हणाला, नाही साहेब तुम्ही आहात ना, मला प्रयत्न करायचा आहे. मग त्याला घेऊन तुम्ही ती बिल्डिंगवरून उडी मारू शकता. मग पैसे त्याचे आहेत, त्याला स्पष्ट सांगितलेलं आहे आपण, मी ट्राय करतो, तुझं नुकसान होण्याची भीती आहे, रिजेक्ट होण्याची भीती आहे. तरी तो म्हणाल, नाही नाही साहेब आम्ही तुमचं नाव ऐकून आलोय, वाड्यावरून आलोय, कुठून जवारवरून आलोय, आमचा बेल झालाच पाहिजे. काल पोक्सोवाले मला तसंच सांगायचा प्रयत्न करत होते. त्यांना म्हटलं चार्जशीट येईपर्यंत थांबा. शेवटी त्यांच्यातला जो लीडर होता त्या गावातला, तो म्हणाला, साहेब चार्जशीट आल्यावर होतोय ना? तर म्हटलं चार्जशीट आल्यावर मी वाचतो, स्टडी करतो, होणार असेल तरच आपण करणार आहोत. चार्जशीट आल्यावर जर आपल्याला कळलं की FIR रिमांड रिपोर्ट पेक्षा जास्त गंभीर चित्र त्याच्यामध्ये आहे, तर आपण बेल दाखल करणार नाही, याला आत राहावं लागेल. तरुण मुलगा 23 वर्षाचा, इंजिनियर असलेला, चांगल्या प्रायव्हेट फर्ममध्ये चांगल्या पगारावर असलेला, 60-70 हजाराच्या, त्याचं होतं प्रेम. तो प्रेमाची मर्यादा उल्लंघून गेला. आता उल्लंघताना त्याने फोटोग्राफी कशाला करायची, व्हिडिओ काढला तर तो 4 महिन्यांनी तिला पाठवण्याची काय गरज होती? त्याच्यानंतर तो इतर ठिकाणी व्हायरल करायची काय गरज होती? याच्यामुळे गुन्ह्याचं गांभीर्य मल्टिप्लाय होत गेलं. आणि कोर्टाला आपण कुठल्या तोंडाने सांगायचं व्हिडिओ कशासाठी काढला, कशासाठी काढला व्हिडिओ? माणसाच्या हातून एका विशिष्ट वयामध्ये अशा स्वरूपाची चूक होऊ शकते हे कोर्टाला माहिती आहे. 16 वर्षाची मुलगी आहे, 16.5 आहे, 17 आहे, 17.5 आहे. 2D सेक्शन मध्ये बसत नाहीये. 2D प्रमाणे ती 18 वर्षाच्या खाली आहे, चाइल्ड आहे, बालक आहे, बालिका आहे. पण देयर आर जजमेंट्स. तुम्ही जर पोक्सोवरची जजमेंट्स वाचलीत, तुमच्या लक्षात येईल कोर्ट हॅज ग्रँटेड बेल बिकॉज देअर वॉज अ लव्ह अफेअर. पण हे जे व्हिडिओग्राफी करण्याचं, ते पाठवण्याचं, हे जे वाढीव बांधकाम केलेलं आहे, ते आपल्या अंगाशी येतं. तेव्हा यू हॅव टू बी केअरफुल. तुम्हाला जर पक्षकाराशी ऑनेस्ट राहायचं असेल, त्याला त्याच दिवशी सांगा. तो फार तर फार एकच करेल की एवढं नाव ऐकून आलो होतो वसईवरून, हा काय वकील बरोबर वाटत नाही, ते एकमेकांना बरोबर खुणा करतात, चला बाहेर जाऊया, आपले कागद परत घ्या. तर साहेब आम्ही झेरॉक्स काढून आणतो. पक्षकारांची टिपिकल आयडिया असते, चार्जशीट घेऊन जायचं असेल तर त्याला सांगायचं झेरॉक्स आणायची गरज नाही, तुम्हाला जेव्हा माझ्याकडे यायचं असेल तेव्हा या, हे कागद तुमचेच आहेत, आत्ता पहिल्यांदा घेऊन जा तुम्ही. चार्जशीट आपल्याला वाचायला दिला असेल आणि आपल्या असं लक्षात आलं की चार्जशीट वाचून सुद्धा बेल होण्याची शक्यता नाही, त्याला सांगितलं. त्यांचे डोळे मिचकवतात ते एकमेकांशी, आपण जेव्हा इकडे कागदाकडे बघत असतो त्यावेळेला, आणि ते म्हणतात साहेब आम्ही झेरॉक्स काढून आणू का? झेरॉक्स नाही काढायची, तुमचे कागद आहेत तुम्ही घेऊन जा, कुणाचेही कागद अडवायचे नाही. मिस्टर जी वर्सेस उत्तर प्रदेश, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. कागदावरती आपला लियन नाही, LIEN,
आपला अधिकार नाही, कागद त्याचे आहेत. ते सिव्हिल दाव्यातले असो, फौजदारी केस मधले असो, बेल तुम्ही तयार केलेला असो, ड्राफ्ट तुम्ही तयार केलेला असो, कागद त्याचे आहेत, त्याला देऊन टाका. पण मित्रांनो, हे सांगण्याचं कारण असं की वी हॅव टू बी मॉडेस्ट. आपला जो व्यवसाय आहे तो चांगलेपणाने करण्याचा व्यवसाय आहे. आपल्याला बाहेर लोक म्हणतात, मला पण काही माझे नॉन ॲडव्होकेट मित्र असतात, त्यांच्याबरोबर वर्षातून 1-2 वेळा मला बसावं लागतं संध्याकाळी. तर ते म्हणतात, अरे तुम्ही काळ्याचं पांढरं करता, पांढऱ्याचं काळं करता. मग त्यांना 4 उदाहरणं सांगावी लागतात. देन दे आर कन्व्हिन्स. अरे म्हणतो, आम्हाला हे माहिती नव्हतं. येस, त्यांना आश्चर्य वाटेल अशा 4 गोष्टी तुमच्या खिशात ठेवा. अमेरिकेचा अध्यक्ष जो होता 16वा अब्राहम लिंकन, त्याच्याकडे गोष्टींचा खजिना होता. अशा गोष्टी तुमच्या खिशात पण ठेवा. जेव्हा अशी माणसं तुम्हाला काळ्याचं पांढरं करतो म्हणून बोलताना दिसतील, त्यांना ती एखादी गोष्ट सांगा आणि त्याला सांगता येईल की बा हे काळ्याचं पांढरं का करावं लागलं. दिस इज द रिझन. ही विल बी कन्व्हिन्स. मित्रांनो, कमिंग बॅक टू दिस, तेव्हा बेल कुठचा होणार आहे, कुठला होणार नाही, याचं आकलन प्रामाणिकपणे आपल्याला कागद वाचल्यानंतर झालं पाहिजे. कागद वाचल्यानंतर तो बेल होणार नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि आपल्याला कळल्यानंतर त्याला तोंडावर सांगायला आपण घाबरायचं नाही. कारण सांगतो तुम्हाला, एक आमच्याकडे वकील होते, ते केसेस चालवायचे, अमायकस क्युरी म्हणून पॅनलवर होते. मी पण आहे पॅनलवर. मी पण वर्षातून 1-2 चालवतो ठाण्यामध्ये. प्रत्येकाने आपल्या हे काम करायलाच पाहिजे. कोर्टाने आपल्याला नेमावं कोर्टाचा मित्र म्हणून. अमायकस क्युरी म्हणजे कोर्टाचा मित्र. आपण त्याचा बचाव करायचा फ्री ऑफ कॉस्ट. त्याचं आहे काहीतरी मीटर थोडंसं आहे, पण ते अगदीच किरकोळ आहे. त्याच्यापेक्षा न घेतलेले बरे. त्या भाऊसाहेबासमोर जाऊन बसायचं, स्टॅम्प घेऊन जायचा रेव्हेन्यूचा, कशाला पाहिजेत आपल्याला. पण त्यांना खोड काय होती की केस सुटली की पेपरला छापून आणणे. त्यावेळेला आमच्याकडे ठाणे अजूनही आहे, मोठं वृत्तपत्र आहे ठाणे जिल्ह्यातलं, आणि एक सन्मित्र म्हणून पेपर होता, तो आता बंद झाला. त्याच्यामध्ये फोटोसह यांनी असा युक्तिवाद केला, तो कोर्टाने मान्य करून आरोपींना निर्दोष सोडले आहे. बारमध्ये फुकट येते कॉपी ती पत्राची, सगळ्यांना वाटत जातो तो दुपारी 12 वाजता. आणि मग आपण त्याचं अभिनंदन पण करतो की छान केस सोडवली. माझं म्हणणं आहे, कुठल्याही फौजदारी वकिलाचं नाव पेपरला छापून येऊन आपल्या वकिलीवर काडीचा परिणाम होणार नाही. आपलं नाव छापून कुठे आलं पाहिजे, डोक्यात छापलं गेलं पाहिजे. जे जेलच्या आतमध्ये आहेत त्यांच्या मनावर ते बिंबलेलं असलं पाहिजे, हा बाहेर चांगला वकील आहे म्हणून. कारण ते तो पेपर वाचत नाहीत, आणि जे पेपर वाचतायत त्यांना जेलमध्ये जायचंच नाहीये म्हणून ते पेपर वाचतायत. तेव्हा उलटा कारभार होता कामा नये. आणि पेपरला छापून कसला आणताय. काही सरकारी वकिलांना हौस असते, शिक्षा झाल्यावर यांनी असं काम केलं आणि कोर्टाने युक्तिवाद मान्य केला. अरे यू आर पेड फॉर दॅट. तुम्ही काय मोठा पराक्रम केला नाही. मी नेहमी सांगत असतो, जगताप साहेब, मी अनेक वेळा बोललेलो आहे की एक फौजदारी केसचा जन्म पोलीस स्टेशन मध्ये होतो की शिक्षा होणार का ऍक्विटल होणार, तो पोलीस अधिकारी तिला जन्म देत असतो. तसा FIR असतो, तसे पंचनामे असतात, तसं तपासाचं स्टेटस असतं, त्याप्रमाणे CA रिपोर्ट असतात, डॉक्टरांची सर्टिफिकेट असतात, PM नोट्स असतात.
या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तपासामध्ये, सत्य शोधण्याची प्रक्रिया म्हणजे तपास, इन्व्हेस्टिगेशन, टू फाइंड आउट द ट्रुथ अँड टू कलेक्ट द एव्हिडन्स. तर प्रत्येक केस पोलीस स्टेशनमध्ये जन्माला येते की ती शिक्षेला जाणार का ती सुटणार आहे. आता सुटणारी चुकून शिक्षेला घालवण्याची कला काही लोकांमध्ये आहे. एकच प्रश्न असा विचारतात की सगळ्या केसची वाट लावून टाक, आणि मग साहेब सांगतात की तुम्ही तो जो शेवटी प्रश्न विचारला ना म्हणून नाईलाजाने मला शिक्षा द्यावी लागते. केस शिक्षेची नव्हती हे मला माहिती आहे. अॅट्रॉसिटीज ऍक्टच्या खालची केस होती. ती आदिवासी महिला आली बिचारी, तिने सगळं सांगितलं, आले ठोशाने मारलं, याने मारलं, त्याने मारलं. मला जातीवरून माझ्या समाजाच्या नावाने एखादा अनुद्गार काढला, अपमानास्पद शब्द बोलला, हे बिचारी सांगायचं विसरली. सगळी क्रॉस घेतली बरोबर. आणि शेवटी या माणसाने त्या बाईला विचारलं, बाई तुला हा आदिवासी अमुक अमुक बोलला, हे तू आज रोजीपर्यंत सांगितलेलं नाही कोर्टामध्ये. ती म्हणते आत्ता सांगते मग. आणि साहेबांनी घेतलं रेकॉर्ड करून एका प्रश्नामुळे. तेव्हा आपल्याला बॅलन्स ऑफ माइंड ठेवायचंय, भान ठेवायचंय. वकिलाने भान ठेवणं फार आवश्यक आहे मित्रांनो. आता मित्रांनो, आपण जे बेल ऍप्लिकेशन्स बनवतो, हे बेल ऍप्लिकेशन बनवताना आपण ह्याच्यातला नवीन कायद्यातला BNSS 23 मधला 480 कलम, त्याच्यातलं सबसेक्शन 1 क्लॉज 1 and 2, 480 इंटू ब्रॅकेट 1 क्लॉज 1 क्लॉज 2, हे तुम्ही पक्क ध्यानात ठेवलं पाहिजे. काही मंडळींचं म्हणणं आहे बेल इज अ डिस्क्रिएशन ऑफ द कोर्ट. बेल इज अ डिस्क्रिएशन ऑफ द कोर्ट. आता हे डिस्क्रिएशन कुठं लिहिलेलं आहे? जसं कॉग्निझन्स या शब्दाची व्याख्या या कायद्याच्या पुस्तकात लिहिलेलीच नाहीये. फक्त एवढंच म्हटलंय की द मॅजिस्ट्रेट विल टेक कॉग्निझन्स ऑफ द ऑफेन्स. काय करतो तो मॅजिस्ट्रेट कॉग्निझन्स घेतो? म्हणजे आरोपीला प्रोड्यूस केलं, 302 मधला आरोपी आहे, 420 मधला आरोपी आहे, तर मॅजिस्ट्रेटला प्रश्न पडतो काय कॉग्निझन्स मी घेणार याच्यामध्ये, मी काय करू? आणि कॉग्निझन्स म्हणजे काय? कॉग्निझन्स इज नथिंग बट टू टेक अ मेंटल नोट ऑफ व्हॉट इज रिटन इन द डॉक्युमेंट इन रिस्पेक्ट ऑफ ॲलिगेशन अगेन्स्ट द अक्यूज. याच्या विरुद्ध काय आरोप केलाय, जो या कागदामध्ये लिहिलेला आहे त्याची मेंटली नोंद करणे आणि त्याप्रमाणे कागदावर आदेश करणे, ह्यालाच कॉग्निझन्स म्हणायचं. तेव्हा कॉग्निझन्स म्हणजे काहीतरी आकाशातून पडलेली वस्तू आहे असं नाही. टू अप्लाय माय माइंड टू द पेपर्स, द फॅक्ट्स appearing on the paper, and then to pass the order whether remand is to be granted for police custody or judicial custody. This is cognizance, simple thing. वाचन करणे, समजून घेणे, कॉग्निझन्स, विषय संपला. तुम्हाला मी जे सांगतोय, तुम्ही जो कॉग्निझन्स घ्यायचा आहे तो 480. डिस्क्रिएशन मी जे म्हटलं हे कुठं लिहिलेलं आहे तर त्या 481 क्लॉज 1 क्लॉज 2 मध्ये लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. डिस्क्रिएशन म्हणजे माझी मनमर्जी नव्हे. मला जर तुम्ही सेशन जज म्हणून बसवलात कोर्टामध्ये, येऊ दे जगताप साहेब, बारचे प्रेसिडेंट आहेत का, मी बघतो माझं डिस्क्रिएशन बरोबर वापरतो. अरे तुला तुझ्या घरचं डिस्क्रिएशन रागाचं वापरायची परवानगीच नाहीये. यू हॅव नो राईट. Discretion is already described in the law, in the book, in the section. तेव्हा जगताप सरांवर माझा राग आहे. माझ्या विरुद्ध निवडणुकीला उभे कसे राहिले, खुन्नस आहे.
ते डिस्क्रिएशन नाहीये, माझी मनमर्जी नाहीये. कायद्यात लिहिलेलं आहे 480 मध्ये मित्रांनो, ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. बघा मी 481(1) त्याच्या पुढचा सब क्लॉज 1 वाचतो. तुम्ही एकदा पुन्हा वाचून घ्या, समजून घ्या. Such person shall not be so released if there appears reasonable ground for believing that he has been guilty of an offense punishable with death or imprisonment for life. डिस्क्रिएशन आलं. आता हे डिस्क्रिएशन कसं वापरायचं ते सांगतो. मी ज्युडिशियल ऑफिसर्सला एक लेक्चर दिलेलं आहे, याच विषयाशी संबंधित दिलेलं आहे. ॲप्रिशिएशन ऑफ एव्हिडन्सच्या संबंधाने दिलेलं आहे, इन्व्हेस्टिगेशनच्या संबंधाने दिलेलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांना इन्व्हेस्टिगेशन कसं करावं, नवी मुंबई पोलिसांनी मोठा कॅम्प भरवला होता. 500 लोक त्या शेतकरी भवनमध्ये नवी मुंबईमध्ये गोळा केले होते. आणि तिथे डॉक्टर पाठक म्हणून डीसीपी होते, IAS IPS अधिकारी. ते म्हणाले, चव्हाण तुम्ही इन्व्हेस्टिगेशन बद्दल बोला. मी तेच सांगितलं त्यांना, जे आज या पुस्तकामध्ये छापून आलेलं आहे. 2017 साली ही ज्युडिशियल सिस्टीम भारत देशातली पेपरलेस करायचं स्वप्न होतं. परवा डिस्ट्रिक्ट जज साहेबांशी बोलत होतो, ते म्हणाले तुम्ही बेलची, तुमच्या अपिलाची, रिव्हिजन ऍप्लिकेशनची हार्ड कॉपी देता का? तर म्हटलं देतो. तर म्हणे मी ती बंद करणार आहे आता. तुम्ही ऑनलाईन अपलोड करताना दॅट इज इनफ, त्याला नंबर पडणार. ऑनलाईन दाखल केली की नंबर पडणार, तुम्हाला हार्ड कॉपी द्यायची गरज नाही. हे 17 साली होणार होतं, असं न्यायव्यवस्थेचं स्वप्न होतं. ते आज 7, 8, 10 वर्षानंतर पूर्ण होताना दिसतंय. आपण सुद्धा तयार राहिलं पाहिजे. तर डिस्क्रिएशन हे इथं दिलेलं आहे नंबर 1 मध्ये, क्लॉज 1 मध्ये, की जन्मठेपेची शिक्षा असेल किंवा फाशीची शिक्षा असेल, देर आर रिझनेबल ग्राउंड्स फॉर बिलिव्हिंग दॅट ही इज गिल्टी. प्रायमा फेसी म्हटलेलं नाहीये. हा प्रथम दर्शनी मर्डर केल्याचा दोषी दिसतोय. मित्रांनो, डिफरन्स लक्षात घ्या. आता काही भावनेच्या भरात वाहून जाण्याची शक्यता असते, त्यांना तुम्हाला जजेसना त्या कॉशियस करावं लागेल की साहेब 302चं लेबल आहे केसला, एकही आय विटनेस नाही, केस सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सची आहे, माझ्या विरुद्ध एकही लाऊड असा, ठळक असा एकही सर्कमस्टान्स नाही, त्यामुळे माझ्या विरुद्ध प्रथम दर्शनी ग्राउंडच नाहीये दॅट आय एम गिल्टी ऑफ ऑफेन्स पनिशेबल विथ डेथ ऑर लाईफ. हे तुम्हाला कन्व्हिन्स करून सांगावं लागेल साहेबांना. नाही तर पहिल्यांदा काही लोकांना 302चं लेबल बघितल्यानंतर अरे बापरे 302 आहे का, नाही देणार. मी अलिबागला गेलो होतो एका बेलमध्ये, तर तिथले 4 ओळखीचे वकील भेटले. ते म्हणाले काय कुठे आलात तुम्ही? तर म्हटलं अमुक साहेबांकडे आलोय. नाव सांगत नाही, काय तसं नाव सांगण्यामध्ये अर्थ नसतो, सगळीकडे असतात तसे. पण ते म्हणाले ऑफेन्स कसला आहे तुमचा? तर म्हटलं 302 आहे. तर म्हणे रिजेक्ट होणार. काय बोलता म्हटलं, का? तर म्हणे साहेबांनी आज रोजीपर्यंत गेल्या 2 वर्षात कुणालाही 302 खाली बेल दिलेला नाही. आयला म्हटलं असं कसं, म्हणजे हा नियमच झाला, डिस्क्रिएशन, मेरी मर्जी. आता म्हटलं आपलं काय होणार, पण म्हटलं लेटेस्ट ट्राय. तो नॉन महाराष्ट्रीयन क्लायंट होता, मारवाडी समाजाचे होते. मी आर्ग्युमेंटला उभा राहिलो. ते म्हणाले काय चव्हाण आहे, काय तुम्ही कुठून आले? तर म्हटलं ठाण्यावरून आलो. अहो 302 आहे, 302ला मी बेल देत नसतो. तर म्हटलं ती कीर्ती माझ्या कानावर आली साहेब आपली, पण माझं ऐकून तर घ्या. तर म्हणे नाही नाही काही ऐकायचं नाही मला. म्हटलं साहेब माझं जर आपण ऐकून घेतलं तर आपण मला बेल द्याल. ते म्हणाले काय बोलताय काय? हो साहेब म्हटलं.
अमुक तारखेचा स्पॉट पंचनामा काढा चार्जशीट मधला. त्या स्पॉट पंचनाम्यावर सापडलेलं हत्यार बघा, त्याच्या मुठीचा रंग, ब्लेड स्टीलचं, इतकं सेंटीमीटर लांब, इतकं सेंटीमीटर रुंद, रक्ताने दोन्ही बाजूला माखलेलं. मग म्हणे आहेच ना, मिळालं ना. म्हटलं साहेब आता मला अटक दुसऱ्या दिवशी झाली 22 तारखेला. 21/6 पंचनामा, 20चा मर्डर रात्रीचा, 21/6 स्पॉट पंचनामा, तिथे हे हत्यार मिळालं. पुढे बोला म्हणे. मी म्हटलं आता 27 तारखेचा पंचनामा बघा, मला 22ला अटक झाली आणि मी 27 खाली निवेदन दिलं पोलिसांना. आता 23 नवीन BSAच्या 23 खाली मी निवेदन दिलं पोलिसांना की ज्या चाकूचा वापर केला तो चाकू मी अमुक ठिकाणी लपवलाय, तो मी काढून देतो, माझ्यासोबत चला. पंच आणि हे आले आणि माझ्याकडून चाकू जप्त केले. तर म्हटलं ह्या चाकूचं वर्णन आणि आदल्या पंचनाम्यातल्या चाकूचं वर्णन. स्टेनलेस स्टीलचा, चकचकीत, कंपनी तीच, पलीकडच्या बाजूला तीच खूण, इकडच्या बाजूला हेच लिहिलेलं. ते साहेब म्हणाले अजून काय पुरावा आहे तुमच्या विरुद्ध? म्हटलं काही नाही साहेब, आय विटनेस कुणी नाही, माझे कपडे जप्त केले त्याला रक्त नाही, मी तिथे हजर होतो टॉवर लोकेशनला, असा पुरावा नाही. चार्जशीट मध्ये आहे, मी माझ्या घरी झोपलेला आहे साहेब रात्री 1 वाजता, तिथलं टॉवर लोकेशन आहे माझं, मी चेक केलं. तर ते म्हणाले कुठं आहे आयओ? तो आयओ म्हणे आज आलेले नाही. कॉन्स्टेबल बोलले जे स्टे घेऊन आले होते, त्याला आत्ताच्या आत्ता बोलवा. ते म्हणे साहेब उद्याला तरी ठेवा. आता मी एक दिवस येण्याची फी घेतली होती. मी त्याला म्हटलं बाबा उद्याला येऊ का मी? तर म्हणे साहेब तुम्ही पाहिजे. म्हटलं माझी फी द्यावी लागेल तुला, कारण मी एकाच दिवसाची बोलीवर आलो होतो, मला उद्या येणं खरं परवडणार नाही. तो म्हणतो साहेब मी देईन तुम्हाला. आयो आला. तुम्ही चाकू कुठून जप्त केला? 21 तारखेला कुठून जप्त केला? तर तो आयो म्हणाला जागेवरून. आणि मग 27 तारखेला कुठून जप्त केला? तर म्हणे याच्या घराच्या मागच्या भिंतीतून. अरे पण चाकू एकच आहे ना का 2 आहेत? तर म्हणे नाही साहेब चाकू एकच आहे. मग तोच चाकू तिकडून शोधून काढला का परत? तर म्हणे बहुतेक तसंच झालेलं दिसतंय साहेब. तर साहेब त्या रागामध्ये बोलले, कडक जज, अरे आयवो आहेस ना तू, तुला अक्कल आहे का? एखाद्या माणसाला असा हात ठेवतोयस मर्डर केसमध्ये, सोपतं का तुला? आणि सगळं कोर्ट आश्चर्यचकित झालं. जे साहेब डिस्क्रिएशन वापरत नाहीत, मी पराक्रम मोठा केला असं नाही, बट ही वॉज कन्व्हिन्स की हा आरोपी नाहीये त्याच्यातला, आणि दॅट बेल केम टू बी ग्रँटेड विथ कंडिशन्स, आणि तो माणूस सुटला. मित्रांनो लक्षात घ्या, प्रथम दर्शनी तो फाशीच्या शिक्षेचा, जन्मठेपेच्या शिक्षेचा दोषी आहे असं दिसत असेल तर बेल नाही. आणि दुसरा क्लॉज बघा आता 481 चा दुसरा क्लॉज, कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तो, आणि त्याला पूर्वी जन्मठेप, फाशी किंवा 7 वर्षापर्यंत 7 वर्षाची शिक्षा झालेली असेल तर कायदा काय म्हणतो? बेल इज मीन फॉर इनोसंट पर्सन्स. 4 केसेस पेंडिंग आहेत, कायदा म्हणतो बेल द्यायला हरकत नाही, कारण आधीच्या 4 मध्ये त्याला बेल दिलेला आहे, हरकत नाही, नथिंग रॉंग इन दॅट. माझं तेच म्हणणं आहे. अरुण गवळींची केस होती, 18 ऑफेन्सेस पेंडिंग असताना बॉम्बे हायकोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे, तुम्ही अरुण गवळी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र टाकून बघा, बेल वॉज ग्रँटेड. ते म्हणाले पेंडन्सी ऑफ क्रिमिनल केसेस बाय इटसेल्फ इज नो ग्राउंड टू रिफ्यूज बेल. शिक्षा पाहिजे, शिक्षा पाहिजे. तुम्हाला पण हे कोर्टाला समजावून सांगता आलं पाहिजे की साहेब माझ्यावर 4 केसेस आहेत, 1 सुटली, 2 मध्ये चार्ज फ्रेम झालाय, 3री मध्ये चार्जशीट यायचंय, मला शिक्षा झालेली नाहीये,
481 चा सेकंड क्लॉज जो आहे त्याच्यामध्ये त्याला शिक्षा झालेली असली पाहिजे, जन्मठेप, मृत्यूदंड किंवा 7 वर्ष किंवा वाचून दाखवतो तुम्हाला मित्रांनो, 7 वर्ष किंवा जास्त, किंवा त्याला पूर्वी 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळेला दखलपात्र गुन्ह्यामध्ये 3 ते 7 वर्ष या कालावधीमध्ये शिक्षा झालेली असेल. 3 ते 7 वर्षाचा कालावधी महत्वाचा आहे मित्रांनो. ह्याच्यातून हा 3 हा शब्द स्किप करू नका तुम्ही. पहिला आला मृत्यूदंड, दुसरा आला लाईफ, तिसरा आला 7 वर्ष किंवा जास्त. आता चौथा कुठला आलाय? 3 वर्ष ते 7 वर्ष, 2 वेळा पाहिजे. पण एखाद्याला एखाद्या केसमध्ये 3 वर्ष शिक्षा झालेली आहे पूर्वी, त्याचा अपील पेंडिंग आहे वरच्या कोर्टामध्ये, त्याला हा वापरता येईल का? नाही वापरता येणार. डिस्क्रिएशन जे आहे ते इथं लिहिलेलं आहे. मी जजेसना पण हेच सांगितलंय, डिस्क्रिएशन इथं लिहिलेलं आहे. तुम्ही हे कोर्टाच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. हे तुमचं काम आहे. तुमची जीभ चालली पाहिजे, तुम्ही स्पष्ट सांगितलं पाहिजे. हा सेक्शन परत एकदा वाचून दाखवला पाहिजे. वाचून दाखवायला काय लाज आहे का? मला तुम्हाला या पुस्तकाशिवाय सांगता आलं असतं, पण पुस्तक का आणलं? तुम्हाला कळलं पाहिजे, मला पण कळलं पाहिजे. तुम्हाला सांगता सांगता मला पण समजतंय. तेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा 3 ते 7 वर्ष या कालावधीमध्ये 2 वेळा शिक्षा आलेली असेल, 3 वेळा नो बेल. 7 वर्ष किंवा जास्त जन्मठेप किंवा मर्डर, नो बेल. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला जन्मठेपीची शिक्षा झाली आणि त्याला जेलमध्ये पाठवला, पुण्याच्या येरवडा जेलमध्ये. आता तिथे सगळीच माणसं काय साधी नसतात, काही इगोवाले असतात, काहींना बाहेर चांगलं खायची सवय असते, त्यांचे एकदम पंख छाटले जातात. तिथे त्यांचे घरी पाय चेपणारा नोकर असतो. मग तो सांगतो एखाद्या साध्या माणसाला, हे पाय चेपून द्यायचं काम तुझा आणि पायाला तेल लावायचं रात्री काम तुझं, सकाळी मी उठल्यावर मला मॉलिश करून द्यायचं काम तुझं. अशी ती कामाची विभागणी करतो आणि जो नकार देईल त्याच्यातून भांडणं निर्माण होतात असं मी ऐकलंय. आपण सगळे जेलमध्ये वेगवेगळ्या कामासाठी जाऊन आलेलो आहोत. तिथलं जे विश्व आहे ते वेगळं आहे. तिथे जो माइट इज राईट असा प्रकार आहे, जो पैशाने, शक्तीने, स्वतःच्या नावामध्ये ताकद असलेला आहे, तो ओव्हर पॉवर करतो इतरांना आणि त्याच्यातून त्याने दुसरा गुन्हा केला, पनिशेबल विथ लाईफ ऑर डेथ, कमी केला असेल तर त्याला हा क्लॉज लागू होणार नाही. तर तुम्हाला सांगतो, त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट झालेली आहे, त्याचं अपील पेंडिंग आहे. आता त्याने परत मर्डर केला आणि समजा लाईफ इम्प्रिझनमेंट मध्ये तो सुटला, तरी त्याला ह्या केसमध्ये, सेकंड केसमध्ये बेल होणार नाही. सुटला तरी तुम्हाला सांगतो. तेव्हा आपल्या मनामध्ये ही क्लॅरिटी पाहिजे की कायद्याच्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे. आणि या 437(1) क्लॉज 1 and 2 खालचे 4 जे प्रोव्हायझो आहेत ते सुद्धा या कलमाचे एक प्रकारे मित्र आहेत, लक्षात घ्या. त्याचा पण आपण फायदा घ्यायला शिकलं पाहिजे. बेल ऍप्लिकेशन ड्राफ्ट करताना, बेल ऍप्लिकेशन आर्ग्यू करताना. पहिला प्रोव्हायझो काय आहे? प्रोव्हायझो म्हणजे ज्याला आपण तरतुदात्मक स्वरूप कायद्याचं असं म्हणतो, या सेक्शनला ही तरतूद आहे. खाली प्रोव्हायझो तरतूद केलेली आहे, प्रोव्हिजन केलेली आहे. पहिली प्रोव्हिजन अशी आहे की ते जर लहान मूल असेल, तो जर अपंग असेल, आजारी असेल, 3 महिला असेल, या 4 जणांना एक्सेप्शन केलंय कायद्याने.
की यांचा वेगळा विचार करा तुम्ही. म्हणजे कधी पनिशमेंट विथ लाईफ आहे, पनिशमेंट विथ डेथ आहे, पण महिला आहे, वेगळा विचार करा. 16 वर्षाच्या खालचं मूल असेल, वेगळा विचार करा. माणूस ब्रेन ट्यूमरने आजारी आहे, वेगळा विचार करा. तुम्ही वेगळा विचार करा त्याला बाहेर सोडलं नाही तर आतच मध्ये तो मरणार आहे. अशा अनेक केसेस आहेत, आपण कोर्टाच्या निदर्शनाला आणून देतो. अजय महिन्याला 1-2 अर्ज तसे करत असतो. किंवा ह्याला मेडिकलला पाठवा, नाही तर ह्याला बेल द्या. बेल देत नाही, पण निदान जे हॉस्पिटलला पाठवतात तरी. तेव्हा मित्रांनो, आपण याचं प्रोव्हायझोचं लक्षात घेतलं पाहिजे. प्रोव्हायझो मध्ये मे बी रिलीज ऑन बेल म्हटलेलं आहे. मे बी रिलीज. मी तुम्हाला जी एक लिस्ट अध्यक्षांकडे देणार आहे त्याच्यामध्ये त्या मेचं एक्सप्लेनेशन मी त्या जजमेंटमध्ये त्यांनी दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने कायदा इंटरप्रिट करताना असं म्हटलंय की तो जो मे आहे सोडता येईल, सोडलंच पाहिजे असं म्हणून वाचायचं आहे. मस्ट आणि शॅल म्हणून तो वाचायचा आहे. तुमच्या लक्षात येत आहे, तो मे वाचायचा नाहीये. त्याचं कारण ह्याच्या हक्काशी संबंध आहे. ह्याचा बेलवर सुटण्याचा हक्क आहे. या सुप्रीम कोर्टाने म्हटलेले बेल इज अ रूल. रूल म्हणजे काय? सर्वसाधारणपणे नियम जो आहे तो बेल द्या, आणि जेल इज अन एक्सेप्शन. जर बेल देताच येत नसेल तर त्याला आत ठेवा, ते एक्सेप्शन आहे अपवादात्मक स्थितीमध्ये. तर फर्स्ट प्रोव्हायझो तुम्ही पाहिला, आणि त्याच्यानंतर 480 मधला सेकंड प्रोव्हायझो बघा मित्रांनो. कोर्टाला जर असं वाटलं की विशिष्ट कारणासाठी समाधान झालं कोर्टात, इफ द कोर्ट इज सॅटिस्फाईड दॅट ही हॅज टू बी रिलीज फॉर स्पेशल रिझन्स. कधी? ड्युरिंग इन्क्वायरी. इन्क्वायरी कधी चालू होते? चार्ज जोपर्यंत फ्रेम होत नाही तोपर्यंत, चार्जशीट दाखल झाल्यापासून, FIR कोर्टात दाखल झाल्यापासून ही जी स्टेज आहे ती इन्क्वायरी आहे. चार्ज फ्रेम झाला की इन्क्वायरी टर्मिनेट होते आणि ट्रायल सुरू होते. माहिती का तुम्हाला हे? चार्ज एकदा फ्रेम झाला की ट्रायल, इन्क्वायरी संपली, चौकशी संपली कोर्टाची. त्या चौकशीमध्ये रिटर्न ऑफ प्रॉपर्टीचा अर्ज, बेलचा अर्ज, ज्या घातलेल्या कंडिशन्स आहेत त्या रद्द करण्याचा अर्ज, बेल कमी करण्याचा, रक्कम कमी करण्याचा अर्ज, हे सगळे त्या चौकशीच्या काळामध्ये चालू असतं, चार्ज फ्रेम होईपर्यंत. सो इन्क्वायरी. तेव्हा मित्रांनो, हा मुद्दा कोर्टाला जेव्हा वाटेल ह्या काळामध्ये, तो आत असेल. आता हे वाटेल म्हणजे काय, आपोआप वाटणार आहे का? 167(2) 1 and 2 ह्याच्यामध्ये म्हटलंय 60 days or 90 days झाले, चार्जशीट आली नाही तर त्याला बेलवर मॅजिस्ट्रेटने स्वतःहून सोडलं पाहिजे, आणि जेल अथॉरिटीने कळवलं पाहिजे की याचे 60 दिवस आज पूर्ण झाले, उद्या 61वा दिवस आहे, याला सोडा. काही जजेस म्हणतात तुमचा अर्जच नाही, मला कसं कळणार? 2 अथॉरिटीजना जबाबदारी दिलेली आहे. एक कोर्ट स्वतः आणि जेलचा सुप्रिटेंडेंट. त्यांना काही पडलेली नसते की बाबा हा हात राहिला काय आणि बाहेर गेला काय, हा हात राहिलाय तो बरा आहे, बाहेर गेला तर परत आत येणार आहे, असं त्यांचं इम्प्रेशन असतं. ते सांगत नाहीत. त्यांनी रिपोर्ट पाठवला पाहिजे सुप्रिटेंडेंटने कोर्टाकडे, याची डेट ऑफ अरेस्ट ही आहे आमच्या रेकॉर्ड प्रमाणे तुम्ही पाठवलेल्या, आणि त्याचे 60 दिवस किंवा 90 दिवस ॲज द केस मे बी पूर्ण झालेले, याला बेलवर सोडा. आणि मॅजिस्ट्रेट साहेबांना त्यांच्या शिरस्तेदाराने, ज्याला आपण बेंच क्लार्क म्हणतो इथे, त्या बेंच क्लार्कने सांगितलं पाहिजे, त्याने ती डेट ऑफ अरेस्ट त्या चार्जशीट वरती किंवा त्या रिमांड रिपोर्ट वरती, FIR वरती लिहिलेली असली पाहिजे लालशाहीमध्ये, DOA करून. मॅन्युअल मध्ये आहे डायरेक्शन, क्रिमिनल मॅन्युअल मध्ये.
त्यांचं काम आहे साहेबांच्या निदर्शनाला आणले, साहेब याला सोडा. तर मॅजिस्ट्रेटला स्वतःहून हे स्वप्न पडणार आहे की देअर आर रिझनेबल ग्राउंड्स टू रिलीज हिम ऑन बेल. मग आपल्याला अर्ज करावा लागेल, जसा 167(2) खाली करतो आपण, आपल्यालाच अर्ज करावा लागेल की साहेब या विशेष ग्राउंडसाठी त्याला जामिनावर सोडावं लागेल. तिसरं ग्राउंड आहे की त्याला ओळख परेड त्याची होणं बाकी आहे, तिसरा प्रोव्हायझो, म्हणून त्याचा बेल नाकारता येणार नाही. आपल्याकडे सर्रास हे झालेलं आपण बघत असतो. आता ह्या ट्रेन नंतर नको आणू, तुम्हाला नंतर मिळाला चहा चालेल ना, आपण बरोबर घेऊया. ऐका, आता जो आलेला आहे तो देऊन टाका सर्वांना. मित्रांनो, आपल्याला शेवटी कोर्टाला सांगावं लागेल आणि एखाद्याला ओळख परेड ज्याची व्हायची बाकी आहे ती काळजी कोणी करायची? पोलिसांनी करायचे. पोलिसांनी सांगितलं मॅजिस्ट्रेट साहेबच उपलब्ध नाही. अरे ठाणे शहर, कल्याण शहर एवढं मोठं आहे, मॅजिस्ट्रेट नाही म्हणून तू ओळख परेड घेत नाही. दॅट इज युअर मिस्टेक. ओळख परेड घेण्याची व्यवस्था तू करायला पाहिजे. ठाण्यातून नाही, भिवंडीतून घेऊन ये. त्याला काही ठाण्याचाच पाहिजे असं काही नाहीये, मुंबईतून घेऊन ये. ओळख परेड वेल इन टाइम झाली पाहिजे, कारण जी ओळख परेड 54 दिवसानंतर झाली, 45 दिवसानंतर झाली, सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहेत या 2 दिवसांबद्दल की दॅट आयडेंटिफिकेशन परेड लुजेस इट्स एव्हिडेन्शियल व्हॅल्यू. इट इज नॉट अन ओळख परेड इन द आईज ऑफ लॉ. तर ओळख परेड वेळेत झाली पाहिजे आणि ओळख परेड झालेली नाही म्हणून त्याला तुम्ही बेल नाकारू शकत नाही आणि यू विल हॅव टू एक्सप्लेन दिस टू दी कोर्ट. आता चौथा प्रोव्हायझो जो आहे, हे सगळं काम बेलचं मंजुरी किंवा रिजेक्शन. चौथा प्रोव्हायझो सरकार पक्षात 15-20 मिनिटं बसलो, मग जज साहेब म्हणाले चव्हाण तुमचं काय? तर म्हटलं माझं पाठड चीफ आहे, चीफ झाली की मी क्रॉस सुरू करतो. मी दुसरीकडे काम ऍडजस्ट करून आलोय. मागच्या वेळेला तुम्ही सांगितलं मला 11, 11:15 या, म्हणून मी 11:15 आधी आलोय. ते म्हणाले अहो स्टेनोग्राफरच नाहीये. आता दिस इज डिफिकल्टी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिफिकल्टी. तारीख दिली, बाहेर पडलो, हा भाग वेगळा. पण शेवटी प्रॉसिक्युटर मस्ट बी हर्ड बेलला, वेदर इट इज बेल ऑर अँटिसिपेटरी बेल. तेव्हा प्रॉसिक्युटरला ऐकल्याशिवाय, पोलिसांचा से मागितल्याशिवाय, आता प्रॉसिक्युटरची ड्युटी सांगतो तुम्हाला. मी कधीतरी ते जजमेंट हे घेऊन टाका, मी नाही पिणार. प्रॉसिक्युटरची ड्युटी सांगतो तुम्हाला मित्रांनो. तुमच्यापैकी काही जण पुन्हा जे पेपर प्रॉसिक्युटरच्या जागा निघतायत पीपीच्या, त्या परीक्षेला बसाल, प्रॉसिक्युटर व्हाल. माझा एक ज्युनियर प्रॉसिक्युटर झालाय आता, कुठंतरी आहे तो विक्रोळीला वगैरे. त्याला मी एवढंच सांगितलंय की डोंट बी अन एजंट ऑफ द पोलीस. यू आर नॉट एजंट ऑफ द पोलीस. तुला तुझ्या सदसद विवेक बुद्धीने त्या अर्जाला, त्या प्रोसिडिंगला, त्या केसला जो विरोध करायचा आहे तो तुझी सदसद विवेक बुद्धी वापरून कर. मला पगार एवढाच आहे, मी तर 1 लाख महिनाभर काम करून घेणार, याने तर 1 लाख ह्या केसचे, एका केसचे घेतलेले असतील, काल दुसरी केस चालू होत होता त्याचे 1 लाख घेतले असतील. अरे मग तू प्रॉसिक्युटर झाला कशाला? इकडे 1-1 लाख केसचे कमवायचे ना. तेव्हा आता पस्तावून उपयोग नाही. प्रॉसिक्युटर हॅज टू बी इंडिपेंडंट ऑफ पोलीस अँड इवन द स्टेट.